नमस्कार, आरपी रेसिपी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत मस्तपैकी झणझणीत अशी सुक्या बोंबलांची चटणी। तर त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य आहे ते आपण पाहून घेऊयात। इथे आपण घेतलेल्या 4 मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, इथे आपण सुके बोंबील घेतलेले आहेत, एका वाटी होतील एवढे त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत। 7-8 आपण इथे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि अर्धा कांदा घेतलेला आहे। आता आपण बोंबील आहेत ते मस्तपैकी भिजवून घेऊयात। इथे आपण एका वाटीमध्ये पाणी घेतलेले आहे, त्या पाण्यामध्ये आपण हे बोंबलांचे बारीक तुकडे करून घेतलेले। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही अख्खे बोंबील सुद्धा ठेवू शकता। इथे आपण हे अर्धे तुकडे करून घेतलेले आहेत, ते आता आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत आणि तसेच पाण्यामध्ये आपण 5 ते 10 मिनिटांसाठी ठेवणार आहोत, म्हणजे जी बोंबलांमध्ये जी घाण असते ती सर्व घाण आपली निघून जाते। म्हणून आता हे बोंबील आपण 5 ते 10 मिनिटांसाठी पाण्यामध्ये चांगले ठेवणार आहोत। आता आपले इथे 5 ते 10 मिनिटं झालेले आहेत। तुम्हाला हवा असेल तर 5 किंवा 10 मिनिटांसाठी ठेवू शकता। इथे आपण एक सुका कपडा घेतलेला आहे, त्यामध्ये सर्व बोंबील काढून घ्यायचे आहेत आणि बोंबील काढून झाल्यावर ते स्वच्छ, म्हणजे सुका कपडा असेल त्या कपड्याने त्याच्यामधला म्हणजे बोंबलांमध्ये जो पाणी असतं तो सर्व पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे। म्हणून कपड्यामध्येच ते बोंबील असे उलटे पालटे करून घ्यायचे, नाहीतर मग बोंबील पूर्णपणे असे कपड्यामध्ये चोळून घ्यायचे, जेणेकरून बोंबलांमधलं सर्व पाणी निघून जातो। पहा, आपल्याला आता अर्धा थोडंसं पाणी शिल्लक आहे, तो सुद्धा आपण काढून घेणार आहोत। स्वच्छ असे आता बोंबील आपले झालेले आहेत आणि बोंबील सुकलेले सुद्धा आहेत। थोडंसं नॉर्मली पाणी राहिला तरी काही टेन्शन नाही। आता आपलं इथे पॅन सुद्धा गरम झालेला आहे। पॅनमध्ये आपण तेल घेणार आहोत। आपण इथे अर्धा चमचा तेल घेतलेला आहे। लहान चमचा असेल तर पूर्ण घेतला तरी चालेल। इथे आपला मोठा चमचा आहे म्हणून इथे अर्धा चमचा तेल घेतलेला आहे। तेल सुद्धा आपल्याला चांगलं तापवून द्यायचं आहे, म्हणजे आपल्याला बोंबील त्यामध्ये भाजून घ्यायचे आहेत म्हणून। आणि बोंबील ओले असतील तर तेलात टाकताना गॅस स्लोच ठेवायचा, नाहीतर तेल अंगावर उडण्याची भरपूर शक्यता असते। आता तेल आपण पूर्णपणे पॅनमध्ये पसरवून घेऊयात, म्हणजे पूर्ण पॅनमध्ये तेल पसरून जाईल। आता आपला इथे पॅन सुद्धा चांगला गरम झालेला, तेल सुद्धा तापलेलं आहे। आता आपण इथे बोंबील मस्तपैकी तेलामध्ये सोडून घेतलेले आहेत। पहा, आपला इथे बोंबील पूर्णपणे सुकलेले आहेत म्हणून तेल आपलं अजिबात उडलेलं नाही, नाहीतर मग तेलामध्ये बोंबील पूर्णपणे उडतात आणि तेल सर्व अंगावर उडतो। म्हणून शक्यतो बोंबील सुकलेले म्हणजे ओल्या पाण्यात ठेवल्यावर तो पाणी पूर्णपणे निथळवूनच आपण त्या तेलामध्ये टाकायचे। आता मस्तपैकी आपलं लालसर होईपर्यंत आपल्याला अलटी-पलटी करून घ्यायचे आहेत। गॅस एकदम मंद ठेवायचा, स्लो गॅसवरच आपल्याला पूर्णपणे असे अलटी-पलटी करून घ्यायचे आहेत, म्हणजे ते छानपैकी असे लालसर होतील आणि करपणार सुद्धा नाहीत। कारण बोंबील करपले की पूर्णपणे ती चव जाते, म्हणून आपल्याला ते अलटी-पलटी करूनच घ्यायचे आहेत। आता आपले इथे बोंबील सुद्धा मस्तपैकी असे लालसर झालेले आहेत। पहा, एकदम असे कुरकुरीत आणि लालसर बोंबील झालेले आहेत। आपल्याला एवढेच बोंबील लाल करून घ्यायचे, त्याच्यापेक्षा जास्त करपवायचे नाहीत। आता आपण हे बोंबील मस्तपैकी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। पहा, एकदम कुरकुरीत असे आपले बोंबील झालेले आहेत। ज्या पॅनमध्ये आपण बोंबील तळलेले त्यामध्येच आपण इथे आता अर्धा चमचा तेल घेणार आहोत। तेल सुद्धा आपल्याला आता चांगलं तापवून द्यायचं आहे। तेल चांगलं तापल्यावर आपण त्यामध्ये ज्या 4 मिरच्या घेतलेल्या त्यांचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत, त्या मिरच्या आपल्याला चांगल्या तेलामध्ये आता गरम करून घ्यायचे आहेत। पूर्णपणे पण नरम नाही करायचे, आपण थोड्याफार गरम करून घ्यायचे आहेत। सोबतच इथे आपण 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्या लसणाच्या पाकळ्या सुद्धा आपल्याला मिरची सोबतच तेलामध्ये चांगल्या फ्राय करायचे आहेत। पहा, एकदम सुद्धा लाल नाही करायचे आणि करपवायचे नाही। पहा, लसूण आणि मिरच्या आपल्या इथे झालेल्या आहेत। आता आपण इथे मिक्सरचं भांडा घेतलेलं, त्यामध्ये आपण मिरच्या म्हणजे आपण तेलामध्ये फ्राय केलेल्या मिरच्या आणि लसूण घेतलेला आहे। लसूण आणि मिरच्या एकदम सुद्धा डीप फ्राय नाही करायचं। इथे आपण थोडीशी आपण कोथिंबीर घेतलेली आहे, कोथिंबीरसोबत कोथिंबीरचे देखे घेतलेत तुम्ही तरी सुद्धा चालेल। आणि आपण इथे जे तळलेले बोंबील होते ते सुद्धा आपण थंड करून घेतलेले आहेत आणि थोडासा मसाला घेतलेला आहे। मसाला ऑप्शनल आहे, तुम्हाला जर मिरच्या जास्त हव्या असतील तर तुम्ही जास्त घ्यायच्या, मग मसाला नाही घेतला तरी चालेल। आणि इथे आपण चवीपुरतं मीठ आणि चिमूटभर होतील एवढा जिरा घेतलेला आहे। आता मस्तपैकी आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। पहा, मिक्सरला बारीक करताना आपण थोड्या टायमामध्ये मिक्सर चालू बंद करून असं बारीक करून घ्यायचं आहे। पहा, इथे आपली मस्तपैकी अशी चटणी तयार झालेली आहे। आता ही चटणी आपण छानपैकी फ्राय करून घेणार आहोत। परत एकदा आपण पॅन घेतलेला आहे, पॅनमध्ये आपण थोडंसं तेल घेणार आहोत। आता सुद्धा आपल्याला अर्धा चमचाच तेल घ्यायचं आहे। तेल चांगला तापवून द्यायचं आहे। तेल सुद्धा आता आपलं चांगलं तापलेलं आहे। तिथे आपण हा अर्धा कांदा घेतलेला आहे, कांदा सुद्धा आपण मस्तपैकी बारीक चिरून घेतलेला आहे, तो आपल्याला चांगला असा तापवून घ्यायचा आहे। कांदा एकदम शिजवून नाही घ्यायचा आहे, म्हणजे कुरकुरीत लागेल एवढंच कांदा आपल्याला करायचा आहे, म्हणजे थोडा कच्चा अडकच्चा असा शिजवून घ्यायचा आहे।
तर कांदासुद्धा आपला चांगला शिजवून झालेला आहे। त्यामध्ये आपण जी चटणी करून घेतलेली बोंबलांची ती त्यामध्ये मस्तपैकी फ्राय करून घेणार आहोत, म्हणजे तेलामध्ये बोंबील अजून छानपैकी कुरकुरीत होऊन जाते चटणी। त्यामुळे आपण आता तेलामध्ये त्यांना परत एकदा फ्राय करून घेणार आहोत। मस्तपैकी तेल पूर्णपणे जिरतो त्या चटणीमध्ये आणि ती कुरकुरीत होते। पहा मस्तपैकी अशी आपली चटणी झालेली आणि वास पण खूप छान सुटलेला आहे। आता आपण यावर परत एकदा कोथिंबीर घेणार आहोत आणि कोथिंबीर मिक्स करून घेणार आहोत, म्हणजे कोथिंबीरची सुद्धा खूप चांगली चव येते आणि कांदा सुद्धा खूप छान लागतो। प्रवासामध्ये 4 ते 5 दिवस टिकणारी एकदम झणझणीत अशी सुक्या बोंबलांची चटणी आपली तयार आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा ट्राय करून पहा। आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। थँक्यू।